तर इथून चालू होतो माझ्या पहिल्या जॉबचा प्रवास. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज सकाळी क्लासवरून आल्यावर अगोदर दार वगैरे उघडून ठेवले, कारण गरमी एवढी जास्त होत होती ना. आणि तुम्ही म्हणत असाल काय गरमीचं दररोजच चालू आहे, पण खरंच खूप जास्त होती. तुम्हाला फील होत असेल ना, मला पण नक्की कमेंट करून सांगा, कारण मला असं वाटते की मलाच खूप जास्त गरमी होतीये. त्यानंतर मग दूध गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत हेअर ऑइलिंग करून घेतली. हेअर वॉश करायचा होता. एवढी गरमी होत असून पण ना मला चहा प्यायचा होता, कारण चहा आणि टोस्ट खायचं होतं आणि मला दूध काढून ठेवायचं होतं, पण मी पत्ती टाकली म्हणून मला एवढा जास्त चहा बनवावा लागला. त्यानंतर ब्लिंकिट वरून थोडंसं सामान मागवलं होतं आणि बरेच दिवस झाले बाथरूम मध्ये भरपूर सामान रिकामं झालं होतं, तर त्या सर्व आज बाटल्या पण टाकून दिल्या. त्यानंतर घर आवरून घेतलं. तर जसं की मी तुम्हाला लास्ट व्लॉग मध्ये सांगितलं होतं की मी IT मध्ये जाण्याचा निर्णय माझा मागे घेतला होता, कारण मला कुठेतरी वाटत होतं की मी तिकडे जर गेले तर माझं जे इकडं गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करायचं डिसिजन होतं ते कुठेतरी रूट चेंज होईल. त्यामुळे मी तो डिसिजन मागे घेतला आणि परत मी माझ्या इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये जायचं ठरवलं. मग जेव्हा इलेक्ट्रिकल कंपन्यांचे कॅम्पस यायचे तेव्हा मी इंटरव्ह्यू द्यायचे. जसं तुम्हाला अगोदर सांगितलं, मला फक्त इलेक्ट्रिकलचं थेरॉटिकल नॉलेज होतं, एक्स्ट्रा काहीच कोर्स नव्हते केले. इव्हन मला माहित पण नव्हतं की इलेक्ट्रिकल मध्ये सुद्धा काही वेगळे कोर्सेस असतात जे करून आपल्याला जॉब लागू शकतो. आणि मग एका दिवशी एक कंपनी आली आणि तोपर्यंत मी आणि माझे दोन्ही बेस्ट फ्रेंड तिघं पण आम्ही कुठंच सिलेक्ट झालेलो नव्हतो. आणि आमचं असं झालं होतं की कोणताही जॉब भेटला तरी आम्ही तो जॉईन करू. आणि मग फायनली ही कंपनी आमच्या आयुष्यात आमचा पहिला जॉब घेऊन आली. ती कंपनी कोणती होती, कशाची होती, फर्स्ट पेमेंट किती होतं, हे तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये सांगते.